नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वीचा 6वा पाठ थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे भाग 2 आज आपण बघणार आहोत. महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्या कार्याविषयीची माहिती आपण या पाठामधून समजून घेणार आहोत. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. म्हणजे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे किंवा त्यांचं दुसरं टोपण नाव होतं भाऊ, यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्यात अनेक विस्मयकारी घटना घडलेल्या आहेत त्यांच्या. प्रथम ते गदर क्रांतीचे प्रणेते म्हणून कार्य करायचे, परंतु पुढे त्यांच्या जीवनाला अशी कलाटणी मिळाली की ते परदेशात गेले होते. ते आधुनिक जे युद्ध सामग्री होती, आधुनिक जे साधनं होती युद्धाचे, त्याचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. परंतु तिथे शिकता शिकता ते शेतीतले प्रयोग करायला कसे काय प्रवृत्त झाले आणि त्यांनी शेतीमध्ये किती विकास घडवून आणला. अनेक प्रकारचे अवॉर्ड त्यांना मिळाले. मेक्सिकोमध्ये त्यांनी फार मोठं संशोधन केलं शेतीविषयी, शेतमालाविषयीचं, आणि म्हणून त्यांना मेक्सिको शेतीतले जादूगार असा त्यांचा प्रवास झाला. म्हणजे गदर क्रांतीच्या प्रणेतेपासून तर मेक्सिको शेतीतले जादूगार म्हणून जो त्यांचा प्रवास आहे जीवनाचा, आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक विस्मयकारी घटना कशा घडल्या त्याविषयी आपण बघणार आहोत. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांची मित्रमंडळी वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याची डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं होतं. तर लहान असताना त्यांच्या आजोबांचं नाव तात्या होतं. तात्या आजोबांच्या मांडीवर बसायचे आणि त्यांच्या घरी ज्या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या गोष्टी चालायच्या त्या गोष्टी ते ऐकायचे. आणि भाऊ हे आजोबांचे फार लाडके होते, तसेच त्यांच्या आईचे पण लाडके होते. जेव्हा ते प्राथमिक शाळेत शिकायला जाऊ लागले तर त्यांचे बराच मोठा मित्रमंडळ परिवार तयार झाला. अनेक मित्र त्यांच्या मित्रमंडळ परिवारामध्ये होते. आणि हळूहळू लहान असतानाच त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, तळमळ निर्माण झाली. देशाविषयीच्या प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या, देशप्रेम निर्माण झालं. त्या लहानग्या वयातही भाऊ आणि त्यांचे मित्र त्यांच्या घराच्या वर, म्हणजे जुन्या काळामध्ये माडी म्हणायची त्याला, घराच्या वरचे जे दुसरा मजला असायचा त्याला, तर त्या माडीवर ते बंद खोलीमध्ये मित्र घेऊन बसायचे, मित्रांना घेऊन, आणि दार बंद करून काहीतरी खलबत म्हणजे गुप्त चर्चा, खलबत करणे म्हणजे गुप्त चर्चा करणे, काहीतरी गुप्त चर्चा करायचे. आणि इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसा पळवून लावायचं भारतातून याविषयी ते योजना आखायचे, डावपेच आखायचे. लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये इंग्रजांविषयी असंतोष होता, चीड होती की आपल्या देशामध्ये येऊन आपल्यावर अन्याय अत्याचार करणे, आपल्यालाच गुलाम बनवणे, ही भावना त्यांना मान्य नव्हती. आणि इंग्रजांना या देशातून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी निश्चय केला होता. आणि भाऊंना इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची आपली परिस्थिती जी आहे ती सुधारणार नाही. कारण आपला देश इंग्रजांच्या काळामध्ये अतिशय खालावलेल्या परिस्थितीमध्ये गेला होता. आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्वच दृष्टीने देश अविकसित होता. आणि म्हणून भाऊंनी मनोमन ठरवलं होतं की काही झालं तर इंग्रजांच्या विरुद्ध लढा द्यायचा, त्यांना या देशातून पळवून लावायचं आणि आपल्या देशाचा विकास करायचा. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं. तर मोठे होऊ लागले भाऊ,
तसे तसे मग ते खेडोपाडी जायचे, जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळायची तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी चर्चा करायचे, भाषण द्यायचे. स्वदेशी चळवळ म्हणजे काय, भारतीय इतिहास आपला कसा आहे आणि आज आपण कसे आहोत, भारतीय स्वातंत्र्य मिळवणे का गरजेचे आहे, का स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे लोकांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी ते कार्य करायचे. खेडोपाडी जाऊन भाषणं द्यायचे, लोकांमध्ये जागृती घडवून आणायचे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा ते कार्यरत होते अशा प्रकारची हालचाल त्यांची सुरू झाली होती, लोकांना जागृत करण्याची, लोकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्याची. तर त्याचवेळी योग्य शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पाहिजे आणि लग्न केलं पाहिजे असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. वडिलांची फार इच्छा होती की भाऊंनी शिक्षण पूर्ण करावं आणि लग्न करावं, आणि म्हणून वडील प्रयत्नही करायचे, परंतु भाऊंचं मन मात्र ते वळवू शकले नाही आणि वडिलांना काही त्या कार्यामध्ये यश मिळालं नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. तर स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता तेव्हा लोकमान्य टिळकांचा, तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळक यांचं प्रसिद्ध वाक्य कोणतं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असे जहाल मतवादी होते ते. इंग्रजांना सडेतोड उत्तर द्यायचे. तर त्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले होते आणि टिळकांसोबत ते राहू लागले तिथे. आणि त्यांच्या लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्तीच्या सोबत राहणं ही एक अपूर्व संधी, पर्वणी म्हणजे एक अपूर्व संधी भाऊंना वाटत होती की अशी संधी सहजासहजी मिळत नाही कुणाला, आणि मला ती मिळाली म्हणून भाऊंना फार आनंद वाटत होता. आणि त्यांना रणशास्त्रांचं शिक्षण घ्यावं असं भाऊंची फार इच्छा होती की आधुनिक रणशास्त्र, रणगाडे किंवा ज्या काही युद्ध सामग्री होती त्याचं आधुनिक शिक्षण आपण घ्यावं असं फार वाटायचं भाऊंना. टिळकांनी सुद्धा त्यांना अनुमती दिली होती त्यासाठी की ठीक आहे आणि तू असं सुसज्ज अशा शस्त्रास्त्रांनी इंग्रज सरकार जे सज्ज आहे त्या सैन्याशी जर टक्कर द्यायची असेल तर आपल्यालासुद्धा आधुनिक लष्करी शिक्षण घेतलं पाहिजे असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला भाऊंना. आणि म्हणून मग 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला, म्हणजे भारत सोडून ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. तर लोकमान्य टिळकांनी अनुमती दिल्यामुळे ते 1906 साली भारत सोडून अमेरिकेला गेले. अमेरिकेतील सान राफायल नावाची एक लष्करी शिक्षण देणारी अकॅडमी होती, एक संस्था होती, तिथे भाऊ दाखल झाले. त्या संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. भाऊंच्या ठिकाणी जे गुण होते, शिस्तपालन होती, अभ्यासातील प्रगती फार छान होती त्यांची, सर्व प्रकारच्या कामामध्ये ते तत्पर होते, तेव्हाचं काम तेव्हा ते पटकन करायचे, शरीर चापल्य होतं त्यांच्यामध्ये, शारीरिक चपळता होती, हे सर्व जे गुण त्यांच्यामध्ये होते भाऊंमध्ये ते पाहून त्या अकॅडमीतले जे शिक्षक वर्ग होते ते फार खुश होते भाऊंवर. आणि लष्करी शिक्षण घेत असतानाच कोणत्याच प्रकारची उणीव आपल्यामध्ये राहू नये असं भाऊंना वाटायचं आणि म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, तत्परतेने सर्व गोष्टी शिकत होते, समजून घेत होते आणि अशा प्रकारे त्यांनी तो कोर्स पूर्ण केला, त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा जो डिप्लोमा होता तो त्यांना मिळाला आणि अशा प्रकारे भाऊंनी अमेरिकेमध्ये सान राफायल येथे कोर्स पूर्ण करून पहिलं यश मिळवलं. तर अशा प्रकारे भाऊंच्या ठिकाणी असणारे गुण कोणते
असा एक प्रश्न लिहून तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर भाऊ कोणकोणत्या विषयावर खेडोपाडी जाऊन भाषणं करायचे, हा एक दुसरा प्रश्न तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर टिळकांसोबत राहण्यामध्ये भाऊंना कोणता आनंद मिळायचा. तर अशा प्रकारचे 5 प्रश्न या आतापर्यंत झालेल्या पॅसेजवर तुम्ही तयार करायचे आहे आणि त्याची उत्तर तुम्ही लिहायचे आहे. ठीक आहे, धन्यवाद.